जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले तर धरणातून 1300 क्युसेकने तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ। जायकवाडी धरणाचा जिवंत पाणीसाठा 44.68% पोहोचला। पुण्यातलं डिंबे धरण पूर्ण क्षमतेने भरले तर धरणातून गोड नदीपात्रामध्ये 4800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। सर्व धरणं जवळपास पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत। हवामान विभागाकडून घाटमाथ्यावरती रेड अलर्ट देखील जारी। नाशिकमधल्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचा विसर्ग 49,000 क्युसेक पर्यंत घटला। 8 वक्राकार गेटमधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। साताऱ्यातील कन्हेर धरण पूर्ण क्षमतेने भरलं। धरणाच्या 4ही दरवाजांमधून 5,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना धरण सध्या 73 टीएमसी इतकं भरलं। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामध्ये असमाधानकारक पावसामुळे शेतकरी चिंतेत। नांदगाव तालुक्यातील नाग्या साक्या माणिकपुंज धरण कोरडेढाक पडलं तर मन्याड धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती। पुण्यातील पवना धरण 97% भरलं। धरणातून विसर्ग पाण्याचा सुरू। धरणातून 9,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पवना नदीकाठच्या ग्रामस्थ शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये लाटीपाडा धरण भरलंय आणि असं असल्यानं आता स्थानिकांकडून जलपूजन। दोन्ही धरणं तुडुंब भरली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सिंधुदुर्गमधील आंबोली धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी। गोवा कर्नाटकसह पर्यटक आंबोली धबधब्यावरती मोठ्या प्रमाणात येतात। हजारो निसर्गप्रेमींनी आंबोलीकडे धाव घेतली। माळशेजमधील काळू धबधब्यावरती ट्रेकसाठी आलेल्या 2 जण वाहून गेलेले आहेत। वाहून गेलेल्या दोन्ही ट्रेकर्सचा मृत्यू झालाय। रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची नावं आहेत। नाशिकच्या इगतपुरीमधील गोळीबार वाडी रस्ता पाण्याखाली गेलेला आहे तर रस्ता पाण्याखाली गेला त्यामुळे आता 35 ते 40 आदिवासी घरांचा शहरासोबतचा संपर्क पूर्णतः तुटला असल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे। गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे मात्र रामकुंड आणि रामकुंड परिसरातील मंदिरं अद्यापही पाण्यात आहेत। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत सध्या पाणी आलेलं आहे। नाशिकमधल्या कळवण या ठिकाणी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले। पश्चिम पट्ट्यातील दळवट या गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले। रात्रीच्या सुमारास घराचे पत्रे भिंत खिडकीमध्ये हालचाल झाली आहे। नागरिकांना साधारणतः 20 ते 30 सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील फुलझरी गावाजवळच्या जंगलामध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचा थरारक अनुभव बघायला मिळालाय। कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करताना वाघाचं दर्शन झालं। घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट विजेच्या खांबावर चढून जीव आपला वाचवला। या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। पुणे घाटमथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगड रत्नागिरी सातारा घाटमथ्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघरमध्ये सूर्या नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान झालंय। बोईसर पूर्वमधल्या नागझरी गावामध्ये घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। घरातील वस्तूंचं नुकसान झालं। अन्नधान्याची नासाडी झाली। नुकसान भरपाईची मागणी स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते। दुसरीकडे वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे। सुमारे 98% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्या। कपाशीच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ तर सोयाबीनच्या लागवड क्षेत्रामध्ये घट झाली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये चियाच्या दरामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे। बाजार समितीमध्ये चियाला प्रति क्विंटल 18,950 रुपयांचा दर मिळाला मात्र भाववाढीसोबतच चियाची आवक मोठ्या प्रमाणात घटली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अद्याप 40% खरीप पेरण्या रखडल्या तर 1,07,000 हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे। 149 मिमी पावसानंतरही पेरण्यांचा वेग मंदावलाय तर केवळ 60% लागवड पूर्ण झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसानं मिरची पिकाला जीवनदान मिळालं। मिरची पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसते। कापसाचं क्षेत्र घटलंय मात्र मिरचीचं उत्पादन समाधानकारक राहण्याची शेतकऱ्यांना आशा असल्याची माहिती आहे। बीडच्या खळेगावा या ठिकाणी पावसाअभावी जळालेल्या संत्र्यांच्या बागेमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। खरीप पिकांचं पंचनामे करून हेक्टरी 70,000 आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। गोंदियाच्या कटंगी या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारच्या कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 36,757 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली। शेतकऱ्यांचे 276,71,00,000ची कर्जमाफी होणार असल्याची माहिती आहे। कर्जमाफी योजनेतील धाराशिव जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली। दुसऱ्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। 2 दिवसांमध्ये आधार प्रमाणीकरणाचं आवाहन करण्यात आलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील 558 गावांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा। किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याचा आकडा मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे।
वाशिम जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीसाठी ई-केवायसी प्रक्रियेला गती आली आहे। यासाठी आपले सरकार आणि ग्रामपंचायत सेवा केंद्र चालकांना विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे। पुणे जिल्ह्यातील 61,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। अद्यापही जिल्ह्यामध्ये 46,000 शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल। सहकार विभागाने ही माहिती दिलेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप बघायला मिळाली आहे। 96 तासांनंतर निफाड सिन्नर या राज्य महामार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे। पूल बंद असल्याने अनेक गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती खड्डे पडले। खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। रायगडमध्ये रोहा मुरुड या मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय। छोट्या मोठ्या गावांना देखील जोडणाऱ्या रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे पडले। खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय, त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सध्या केली जाते आहे। वर्धा शहरातील बॅचलर रोडवरती काही भागामध्ये खड्डे दिसत आहेत। खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जळगावमधील यावल भुसावळ रस्त्याची दैना उडालेली आहे। खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले। खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि असं असल्यानं वाहन चालवणं वाहन चालकांना कठीण झालेलं आहे। लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सध्या केली जाते। नाशिकमधल्या इगतपुरीमधील कळुस्ते या ठिकाणी फोडसेवाडी परिसरातील उधईचा घाट 300 मीटरपर्यंत खचलाय। सलग 3 ते 4 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट खचलेला आहे। घाट खचल्यानं जुनवळेवाडी, वानरवाडी यासह 25 गावांचा संपर्क देखील तुटला आहे। बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 298 नामनिर्देशन अर्ज तर 21 जागांसाठी निवडणूक होणार। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय पॅनलची चाचपणी, नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीमध्ये आलेली भाविक आपापल्या गावी परतण्यास सुरुवात झालेली आहे। तर आज सकाळपासूनच भाविकांची पंढरपूर एसटी बस स्थानकांवर गर्दी दिसतेय। भाविकांसाठी 5,500 बसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। धाराशिवच्या कळंबमध्ये परतीच्या वारकऱ्यांसाठी आता अन्नछत्र उभारण्यात आलेलं आहे। वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचा विजय तिरंगा मोर्चा निघालेला आहे। तर आता क्रांती चौक ते पैठण गेट या मार्गावरती हा तिरंगा मोर्चा निघालेला आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत तिरंगा मार्च काढण्यात आलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुक्ताईनगरमध्ये काँग्रेससह विद्यार्थ्यांकडून तिरंगा रॅली निघाली। विद्यार्थ्यांकडून फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, त्यानंतर पुण्याच्या नारायणगाव या ठिकाणी फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला। विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मेलोडी चॉकलेटचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे आणि जल्लोष या ठिकाणी करण्यात आला आहे। बीडच्या परळी तीर्थक्षेत्र विकासाचं काम रखडलेलं आहे। भाविकांना यंदा देखील आता उत्तर पायऱ्यांवरच उभं राहून दर्शन घ्यावं लागणार आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय अजित पवार यांनी कामाचं भूमिपूजन केलं होतं। नंदुरबारच्या तोरणमाळ पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना मिळणार आहे। आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते यशवंत तलाव परिसरातील रिंग रोड, डेकोरेटिव्ह लाइटिंग आणि संरक्षण भिंतीच्या कामांचं भूमिपूजन हे करण्यात आलेलं आहे। रत्नागिरीमधला गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात येणार आहे। तर पुरातत्व विभागाची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे। किल्ला खासगी मालमत्ता असून किल्ला शासनानं ताब्यात घेतल्यास संवर्धन आणि जतन होण्यास मदत देखील होणार आहे। दिल्ली आंदोलनाच्या यशाचा नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आलेला आहे। अमित शहा यांच्या राजीनाम्याची ठाकरेंच्या शिवसेनेने मागणी केली। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी आता संबंधित पोलिसांवरती कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवले गटाकडून निदर्शनं करण्यात आली। आरपीआय आठवले गटाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वामध्ये ही निदर्शनं झालेली आहे। आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील बघायला मिळाली आहे। सोलापूरमधल्या करमाळ्यातील चिकलठाणा या ठिकाणच्या 8 शेतकऱ्यांचं विजेसाठी आमरण उपोषण सुरू असल्याची माहिती मिळते। तर 8 तास वीज पुरवठा करण्याची देखील उसनीकाठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा आहे। अमरावतीमधील मेळघाटमधील विषबाधा प्रकरणामध्ये विषबाधित विद्यार्थ्यांची संख्या ही 70 वरती गेलेली आहे। रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलटीचा त्रास झाला। विषबाधित सर्व विद्यार्थी 18 वर्षांखालील रुग्णालयामध्ये उपचार सध्या त्यांच्यावरती सुरू असल्याची माहिती मिळते आहे। खासदार बळवंत वानखेडेंकडून टिटंबाम या ठिकाणी आता आश्रमशाळेची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना खासदार बळवंत वानखेडे यांनी चांगलंच छापलंय। पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते कुमार सप्तश्री यांची शोकसभा पार पडलेली आहे। श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची देखील उपस्थिती बघायला मिळाली आहे। अहिल्यानगरच्या राहता शहरातील हुतात्मा चौकामध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। वीर जवानांना अभिवादन करत कारगिल विजय दिवस साजरा झाला। टायगर हिलवरती तिरंगा फडकवणाऱ्या शूरवीरांना माजी सैनिक आणि विद्यार्थ्यांकडून देखील मानवंदना देण्यात गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा या परिसरामध्ये मलेरियाचं थैमान दिसत। दरेकसा आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये 25 जणांना मलेरियाचं संक्रमण झालं। पोलीस जवानांसह चौघांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळते आहे। जन्ममृत्यू प्रमाणपत्र वितरणामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोघा लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। जळगाव महापालिका प्रशासनाची ही कारवाई आहे। CRS ऑनलाईन प्रणालीमध्ये कामचुकारपणा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे।
जळगाव महापालिका शहरातील वाळू भागासाठी नवीन पाईपलाईन देखील टाकणार आहे। नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी आता महापालिकेने सुमारे 28 लाखांच्या सीलबंद निविदा या मागवलेल्या आहेत। जळगाव आरटीओ तर्फे एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या 158 वाहनांना 1.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला। मुदत संपूनही एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्यांविरुद्ध आरटीओने कारवाईची मोहीम। जळगावमध्ये तोतया पोलिसांकडून माजी सैनिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक झाली। या प्रकरणी संदीप शर्मा नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। धाराशिवमध्ये सायबर फसवणुकीमध्ये 19 लाख रुपये पोलिसांनी परत मिळवलेले आहेत, तर एनसीसीआरपी पोर्टलवरती तक्रार करतात सायबर पोलिसांनी ही कारवाई केली। अणदूरमधील 2 भावांच्या ऑनलाईन भामट्यांनी 19 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती आहे। वाशिमच्या शिरपूरमध्ये भीषण आग लागली आहे। 3 ते 4 दुकानं जळून खाक झाली आहे। पहाटे 3 वाजता ही घटना घडलेली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान देखील झालं असल्याची माहिती आहे। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवरती एनसीबीनं मोठी कारवाई केली। 10.99 किलोचं इफेड्रिन जप्त केलेलं आहे, तर चेन्नईमधून एकाला अटक झाली आहे। एस हमीद नावाच्या मुख्य ड्रग्ज तस्कराला अटक देखील करण्यात आली असल्याची। जळगावमध्ये तोतया पोलिसांकडून माजी सैनिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक झाली। या प्रकरणी संदीप शर्मा नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। धाराशिवमध्ये सायबर फसवणुकीमध्ये 19 लाख रुपये पोलिसांनी परत मिळवलेले आहेत, तर एनसीसीआरपी पोर्टलवरती तक्रार करतात सायबर पोलिसांनी ही कारवाई केली। अणदूरमधील 2 भावांच्या ऑनलाईन भामट्यांनी 19 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती आहे। वाशिमच्या शिरपूरमध्ये भीषण आग लागली आहे। 3 ते 4 दुकानं जळून खाक झाली आहे। पहाटे 3 वाजता ही घटना घडलेली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान देखील झालं असल्याची माहिती आहे। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवरती एनसीबीनं मोठी कारवाई केली। 10.99 किलोचं इफेड्रिन जप्त केलेलं आहे, तर चेन्नईमधून एकाला अटक झाली आहे। एस हमीद नावाच्या मुख्य ड्रग्ज तस्कराला अटक देखील करण्यात आली असल्याची